प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। पुण्यामध्ये कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दादांनी पवारांच्या शेजारी असलेली नावाची पाटी बदलण्यास सांगितल्यानं चर्चांना उधाण। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे। सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज घेतला मागे। केज न्यायालयासमोर जामिनासाठी केला होता अर्ज। बाळासाहेब ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेला पुळका। मात्र हिंदुत्वाचा ढोंग बंद करून बाळासाहेबांना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊतांची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। कुर्ल्यात काँग्रेसचं आंदोलन। डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध। खासदार वर्षा गायकवाडही आंदोलनात सहभागी। नालासोपाऱ्यामध्ये महापालिकेची तोडक कारवाई। 34 इमारती जमीनदोस्त होणार असल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक। कात्रीनं वार करून पतीनं पत्नीला संपवलं। पुण्यातल्या खराडी भागातील धक्कादायक घटना। आरोपी शिवदास गीतेला अटक। जळगाव दुर्घटनेस जबाबदार ठरल्याची अफवा कोणी पसरवली याचा घेतला जातोय शोध। घातपाताच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक अफवा पसरवली का याचीही होणार चौकशी। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून लोखंडी रॉडनं मारहाण। पेट्रोल पंपावरच्या केबिनचीही तोडफोड। मारहाण आणि तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या अडचणीत वाढ। अंधेरी कोर्टानं सुनावली तुरुंगवासाची शिक्षा। 7 वर्षांपूर्वीच्या चेक बाउन्स प्रकरणी कोर्टाचे आदेश। धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरणारा वाघ भूम तालुक्यामध्ये झाला कॅमेऱ्यात कैद। सुपटा इथं अचानक घडलं वाघाचं दर्शन।